छगन भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळ यांना इशारा। येत्या 5 वर्षात महानुभव पंथाच्या प्रमुख स्थळांचा विकास करू, परधर्मीयांना देखील केलेलं अतिक्रमण काढणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरामध्ये कलशारोहण, महानुभव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। नालासोपाऱ्यात ठाकरेगडाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल, स्वप्नील बांदेकरसह 3 जणांवर 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। स्वप्नील बांदेकर वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत, युती धर्माची कल्पना नाही, ते म्हणजेच भाजप नाही आहे। नांदेडमधील अशोक चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका आहे। शरद पवार गटाच्या रमेश बारस्कर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, बारस्कर हे पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष आहेत। 3 माजी नगरसेवक, 2 सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा देखील प्रवेश झाला आहे। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई देवी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली। भंडारा जिल्हा परिषदेची सभापतीपदासाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे। 4 सभापतीपदांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनं कसलीय कंबर। अमरावतीमध्ये ड्राय डेच्या दिवशी बारमधून अवैध दारू विक्री, अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतला प्रकार आहे। ठाकरेगडाचे आमदार गजानन लवटेंचा मुलगा विनय लवटेसह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे। केवायसीच्या त्रुटीमुळे धाराशिवमधील 25,000 शेतकऱ्यांचं अनुदान रखडलंय। दुष्काळ, सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचं आवाहन। मुंबईकरांना आज आंतरराष्ट्रीय अंतराळ या स्थानकाचं दर्शन घेता येणार आहे, कारण आकाशामध्ये निरीक्षकांना 7:20 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन पाहता येईल। अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात आहेत। अयोध्येच्या खासदारांना पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर झाले। मतदारसंघामधील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर खासदार अवधेश प्रसाद माध्यमांसमोरच रडले। पुण्यातील एका पबमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी, 4 ते 5 जण जखमी, मुंढवा परिसरातली घटना आहे आणि व्हिडिओ व्हायरल झालाय। साताऱ्यात माजी कारखान्याच्या शेतकरी सभासदांचा स्नेहमेळावा संपन्न झाला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा संपन्न। पुण्याच्या भोरमध्ये कुंभार टेकडी तालीम गणेश मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्तीची मिरवणूक, तरुणांकडून ऐतिहासिक छडीपट्टा, दांडपट्टा, तलवारबाजींची प्रात्यक्षिकं। माघी गणेश जयंतीनिमित्त संदीप नाईक यांच्याकडून बाप्पाचं दर्शन, नवी मुंबईकरांना नाईकांनी शुभेच्छा दिल्यात। पालिकेच्या हद्दीतून वगळलेल्या उरळी आणि फुरसुंगी गावच्या टीपी योजनेसाठी पुणे पालिकेलाच नियुक्ती करा, भाजपच्या उज्ज्वल केसरकरांची मागणी आहे। परदेशी कंपनीला बनावट ईमेल पाठवून 1.5 कोटींची सायबर फसवणूक, अंधेरीमधील तक्रारदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही ईमेल हॅक झालेत, तर अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कुष्ठरोग शोध अभियानाअंतर्गत महानगरपालिकेकडून 39 लाख नागरिकांची तपासणी होणार आहे। 31 जानेवारीपासून 15 फेब्रुवारी दरम्यान पालिकेमार्फत विशेष अभियान हाती। ठाण्याच्या अंबरनाथमध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला 50,000चा गंडा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू आहे।